नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा मंगळवारचा निफ्टी एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये मोमेंटम स्लोच आहे, जे की आपण कालच्या 2 ते 3 ॲनालिसिसमध्ये लगातार डिस्कशन करत आलेलो आहे. इंडिया विक्स जर बघितलं तर 12च्या आतमध्ये गेलेला आहे आणि आज पण इंडिया विक्स ड्रॉप झालेला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये मोमेंटम पाहिजे तसा बघायला मिळत नाही. ओके, आज जर बघितलं तर मार्केटनी नो ट्रेडिंग झोनची लेवल मोठ्या कॅन्डलने ब्रेक केली. कुठलीही तिकडे प्राइस ॲक्शन बघायला मिळाली नाही, टप्पा बघायला मिळाला नाही. परंतु लेवल टू लेवल जर बघितलं तर सेलिंग साईडची जी फर्स्ट सपोर्ट लेवल होती तिथपर्यंत मार्केटने मोमेंटम दिला. ओके, तर आता जे पण लोक नवीन असतील मार्केटमध्ये किंवा काही लोकांना नॉलेज नसेल तर अशा मार्केटमध्ये काम करणं त्यांना कठीण जाऊ शकतं. आणि ज्यांना बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे, मग तिकडे रिस्क मॅनेजमेंट कशी करायला पाहिजे, पोझिशन सायझिंग कशी असायला पाहिजे, ओके, प्राइस ॲक्शन आणि सेटअप कसे रीड करायला पाहिजे हे त्यांना माहिती असेल तर मग ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये आपल्याला मोमेंटम बघायला मिळालेला नाही. ओके, तर ही गोष्ट जे थोडेसे ॲडव्हान्स लेवलवरती आहेत त्यांना देखील समजले असणार आहे. आणि आपण कालच्या व्हिडिओमध्ये हे पण पाहिलं होतं की इंडिया विक्स 12च्या आतमध्ये आहे आणि अशा मार्केटमध्ये काम करणं याच्यामध्ये रिस्क फॅक्टर खूप हायर साईड आहे, कारण की मार्केटमध्ये मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी खूप लो असते. आज एक्सपायरी होती आणि आपण काल प्रीमियम देखील बघितले होते की दोन्ही साईडचे प्रीमियम थोडेसे लो होते आणि ओपनिंगची कॅन्डल सोडली तर मार्केटमध्ये कुठलाही मोमेंटम पाहायला मिळालेला नाही. आता उद्या जर बघितलं तर बुधवार आहे, 2 इंडेक्सच्या एक्सपायरीचा मधला दिवस आहे. ओके, तर त्याच्यासाठी निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्हीमध्ये काय लेवल बनतात आहे, ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड काय राहू शकतो, ओके, सेटअप काय बनू शकतो, याचं सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आवर्जून लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. आणि जे लोक शिकण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करू शकता. ओके, तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही ही प्राइस ॲक्शन बघितली होती ट्रेंड लाईनची. आता काय होतं, कालची क्लोजिंग या लेवलच्या आसपास होती 24,580. मार्केट खाली आलं, परंतु मार्केटने इकडे टप्पा खाल्ला नाही. मार्केटने सरळ लेवल ब्रेक केली आणि सपोर्ट कुठं बघितलं होतं आपण, या लेवलच्या आसपास. कुठपर्यंत आलं, त्या लेवलच्या आसपास. तर ही मुवमेंटम मार्केटने दाखवली, परंतु आता फक्त लेवलच इकडे ब्रेक केली. इकडे कुठली प्राइस ॲक्शन मार्केटने दाखवली नाही. त्यामुळे जे नवीन लोक असतील, ज्यांना प्राइस ॲक्शनचं इतकंसं नॉलेज नसेल आणि लेवल टू लेवल फॉलो करत असेल तर त्यांना काहीसा हा मोमेंटम पकडता आला असेल. परंतु जे लोक व्यवस्थित प्राइस ॲक्शन बघतात, सेटअप बघतात, मग इकडे कुठलाही सेटअप आपल्याला बघायला मिळालेला नाही. ओके, आता ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट या रेंजमधनं या रेंजमध्ये आले. ओके, म्हणजे मार्केटने काय केलं, फक्त रेंज चेंज केली. तर आपण पण इकडे थोडीशी रेंज ॲडजस्ट करूया. ओके, थोडेसे लेवल चेंजेस करूया. आता क्लोजिंग जर बघितली तर क्लोजिंग 24,471च्या आसपास आहे. म्हणजे जो निफ्टी इकडे जर बघितलं तर लास्ट टाइम 24,500 वरती मल्टिपल टाइम सपोर्ट घेतला होता. 2 ते 3 दिवसाचा लो होता सपोर्टचा. ओके, आज तो सपोर्ट निफ्टीने ब्रेक केलाय आणि काहीशी एक बेरिश फ्लॅग ऑन पोल इकडे आपल्याला पॅटर्न बघायला मिळते. ओके, आता जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये काहीसं कंटिन्युएशन बघायला मिळू शकतं. सपोर्ट कोणता आहे, आजचा इंट्राडे लो म्हणजे 24,428, जो की मल्टिपल टाइम देखील सपोर्ट आपल्याला बघायला मिळालेला आहे. म्हणजे इकडे जर बघितलं तर ती पण लेवल होती 24,428ची. तर आता लेवल काय बघायला मिळतं, इकडे थोडीशी आपण लेवल ॲडजस्ट करूया. आता लेवल थोडंसं छोटं तुम्हाला वाटू शकतं ते, कारण की मार्केटमध्ये मोमेंटम तितका बघायला मिळत नाही. त्यामुळे मोठ्या लेवल जर असेल तर मार्केट मोठ्या लेवल थोडासा मोमेंटम स्लो असल्यामुळे मोठ्या लेवलपर्यंत मार्केट जाण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. मग इकडे आत्ता तर प्राइस ॲक्शन काय बघायला मिळते आपल्याला, आत्ता प्राइस ॲक्शन आहे ती निगेटिव्ह बघायला मिळते. मार्केट देखील इकडे निगेटिव्ह क्लोज झाले. इंडिया विक्स जर बघितलं तर -3 होता, म्हणजे साधारण 12च्या आतमध्ये आलेला आहे. आता 12च्या आतमध्ये इंडेक्स असेल ना तर या इंडेक्सवरती मार्केटने मोमेंटम करण्याची पॉसिबिलिटी खूप लो आहे. प्रीमियम देखील लो साईडला आहे. ओके, आणि इकडे बघितलं तर प्राइस ॲक्शन थोडीशी निगेटिव्ह झालेली आहे. 24,428 ही जर लेवल ब्रेक होत असेल तर डाऊन साईडला फर्स्ट सपोर्ट आहे
24,376, सेकंड सपोर्ट 24,325, ओके, आणि 24,284. हँड रायटिंगला थोडंसं इग्नोर करा, नजर लेवलवरती असू दे. फर्स्ट लेवल सपोर्टची, सेकंड लेवल सपोर्टची, थर्ड लेवल सपोर्टची. ही प्रायजेक्शन काय बघायला मिळते, आज ज्या पद्धतीने मार्केटची मुवमेंटम झाली त्याच्यावरनं काहीशी बेरिश प्रायजेक्शन बघायला मिळते. कुठल्या लेवलच्या खाली, 24,428 ही जी लेवल आहे नो ट्रेडिंग झोनच्या सपोर्टच्या लेवलच्या खालच्या साईडच्या लेवल आहे. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर याच्या आधी मार्केटनी ही लेवल ब्रेक केली त्यावेळेस मार्केटनी बुलिश मोमेंटम दाखवलंय का, इकडनं काय बघायला मिळते, बुलिश मोमेंटम दाखवलंय का, दाखवलंय. सेकंड टाइमला ज्यावेळेस या लेवलच्या वरती मार्केट गेलो त्यावेळेस बुलिश मोमेंटम दाखवलं होतं का, दाखवलं होतं. ओके, तर मल्टिपल टाइम लेवल आपल्याला काय बघायला मिळते, ज्यावेळेस 24,500ची लेवल ब्रेक होतीये मार्केट काहीसा बुलिश मोमेंटम आपल्याला रिसेंटली दाखवलेला आहे तर दाखवलेला आहे. मग इकडे जर काहीसा राउंडिंग बॉटम तयार करून आणि इकडे जर काहीसा कप अँड हँडल तयार करून मार्केट जर लेवल ब्रेक करत असेल तर काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु काय आहे की आता इंडिया विक्स लो आहे आणि ही जर कॅन्डल बघितली तर ही स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे बुलिश साईडला जर मार्केट लेवल ब्रेक करत असेल तर तिकडे काय आहे, रिस्क फॅक्टर हाय आहे. मग तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, ट्रेड मॅनेजमेंट ह्या ज्या मॅनेजमेंटच्या कन्सेप्ट आहेत ना ह्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, मग प्राइस ॲक्शन कन्सेप्ट, मॅनेज कन्सेप्ट, त्याचबरोबर सायकोलॉजीच्या कन्सेप्ट. ओके, या तिन्ही कन्सेप्ट प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये सविस्तर पद्धतीने शिकवलेले आहेत. जर तुम्ही जॉईन करण्यासाठी इंटरेस्टेड असाल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. ज्या लोकांना खरंच मनापासून शिकण्याची इच्छा आहे एकदा जाऊन चेक करू शकता. वाटलं तुम्हाला की यातनं शिकायला पाहिजे तर जॉईन देखील करू शकता. ओके, बाकी नॉलेज असेल तरच मार्केटचा विचार करा, अन्यथा मार्केटला थोडंसं फर्स्ट लेवल, सेकंड आणि थर्ड खूप काही स्ट्रॉंग मोठ्या बुलिश लेवल नाहीत. ओके, आत्ताच आपण बघितलं की राउंडिंग लेवल करून काहीसा बुलिश प्राइस ॲक्शन लेवल ब्रेक होत असेल तर 24,561, 24,619 आणि 24,680 या काही बुलिश लेवल आपल्याला बघायला मिळतात. 1, 2, 3. ओके, नो ट्रेडिंग झोन 24,500, 24,428 साधारण बघितलं तर 70 ते 72 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन निफ्टीमध्ये बघायला मिळते. ओके, मार्केट जर बघितलं तर ही कॅन्डल सोडलं तर पूर्ण दिवस मार्केट या रेंजमध्ये कन्सोलिडेशन आहे. मग एका रेंजमध्ये मार्केटने कन्सोलिडेशन दाखवलं तर इकडे जर बघितलं तर इकडे पण कन्सोलिडेशन होतं, इकडे बघितलं इकडे पण कन्सोलिडेशन होतं, इकडे बघितलं इकडे पण कन्सोलिडेशन होतं. मार्केट एक मोठी कॅन्डल करतं, कन्सोलिडेशन करतं, एक मोठी कॅन्डल करतं, कन्सोलिडेशन करतं, एक मोठा मोमेंटम, कन्सोलिडेशन. आणि तो जो मोठा मोमेंटम असतो ना तो ओपनिंगमध्ये आपल्याला बघायला मिळतो, तो पकडणं कठीण आहे. ओके, सो थोडंसं त्याचा विचार करायला पाहिजे. आता गॅपअप जर ओपन होत असेल काहीसा तर मग थोडंसं प्राइस ॲक्शन बघणं गरजेचं आहे. गॅपअपमध्ये मार्केट कन्फ्युजन झोनमध्ये जाते कारण की रेजिस्टन्स, सपोर्ट आणि त्याच्यामध्ये, आणि ही रेंज पण काही खूप मोठी नाही की जरा गॅपअप गॅपडाऊन झाला तर तिकडे मोमेंटम दाखवू शकतो. रेंज छोटी आहे त्याच्यामुळे कन्फ्युजन मोठ्या प्रमाणात बघायला मिळू शकतं. ओके, गॅपडाऊन जर ओपन असेल काहीसं या सपोर्ट लेवलवरती तर गॅपडाऊन ओपनवरती थोडासा पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो, परंतु तो पुलबॅक थोडासा स्लो देखील असू शकतो. त्यामुळे गॅपअप किंवा गॅपडाऊन ज्यावेळेस मार्केट होत असेल तुमच्या प्राइस ॲक्शनचा कस मार्केट लावणार आहे. आता प्राइस ॲक्शनचा कस कोणाचं लावल, ज्याला प्राइस ॲक्शन माहिती आहे. ज्याला प्राइस ॲक्शन माहीतच नाही त्याचं काय ढेकळं लागणार आहे. सो त्याच्यामुळे गोष्टी शिकण्याचा आवर्जून प्रयत्न करत जावा. आणि ॲनालिसिसमध्ये खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो, प्राइस ॲक्शन रिलेटेड, सायकोलॉजी रिलेटेड. जो माझा काही एक्सपिरियन्स आहे तो देखील शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे व्हिडिओ जर आवडत असेल ना मनापासून लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. ओके, जाऊया बँक निफ्टीमध्ये. आता बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर प्राइस ॲक्शन थोडीशी निफ्टीच्या कम्पेअरला थोडीशी आणखी सुटसुटीत बघायला मिळते. काय कशी ते इकडे आपण बघून घेऊया. ओके, बँक निफ्टीने आज काय केलं, एक मोठी कॅन्डल तयार केली, त्याच्यात थोडासा डाऊन साईडला गेला, छोटासा कप अँड हँडल इकडे बनवला, परंतु ओव्हरऑल बघितलं तर कन्सोलिडेशन होतं. आता इकडे जर बघितलं तर इकडे एक बेरिश फ्लॅग अँड पोल आहे, म्हणजे या लेवलचं बघितलं तर मार्केटने खाली येऊन एक 50% रिकव्हरी दाखवलेली आहे. पुलबॅक घेतलंय कुठे, 57,450च्या आसपास.
आणि या लेवलच्या वरती जर बँक निफ्टी निघत नसेल आणि खाली येऊन जर ट्रेंड लाईन ब्रेक होत असेल, जो की आपण बघूच आपण लेवल मार्क करताना, ती जर लेवल ब्रेक होत असेल तर मग मार्केटमध्ये काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो आणि ही जी प्राइस ॲक्शन आहे ही आपल्याला काहीशी बेरिश फ्लॅग ऑन पोलची प्राइस इकडे क्रिएट होताना दिसू शकते. हे थोडंसं समजणं आणि बघणं गरजेचं आहे. ओके, तर रेजिस्टन्स काय आहे? 57,445, जो की आजचा इंट्राडेचा एक स्विंग आहे. इकडे जर बघितलं तर क्लोजिंग लेवल देखील आहे. सपोर्ट कुठे बघायला मिळतोय? 57,320 वरती. ती एक छोटीशी रेंज आपल्याला बघायला मिळते, खूप मोठी रेंज नाही जर बँक निफ्टीला कम्पेअर केलं तर. बँक निफ्टीच्या हिशोबाने खूप अशी मोठी रेंज नाही आहे. आणि मार्केट खूप स्लो आणि छोट्या छोट्या मोमेंटम देते, त्यामुळे लेवल जर तुम्ही बघसाल तर लेवल देखील छोटे छोटे आहे. ओके, छोटे छोटे रेजिस्टन्स, छोटे छोटे सपोर्ट झालेले आहे इकडे तयार झाले, त्यामुळे लेवल देखील कशा बघायला मिळतं आपल्याला? थोडंसं छोट्या छोट्या बघायला मिळतं ते. ओके, प्राइस ॲक्शन आत्ताच आपण बेरिश प्राइस ॲक्शन समजून घेतली की काय आहे. ओके, आता इकडे जर बघितलं इकडे सपोर्ट पण घेतलेला आहे. कोणत्या लेवलवरती? 57,318 वरती, जो की नो ट्रेडिंग झोनचा सपोर्ट लेवल आहे. 57,318. रेजिस्टन्स काय आहे? 57,450चा. आणि या लेवलवरती मार्केटने इकडे डबल बॉटम देखील तयार केलेला आहे. ही लेवल जर ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये तर समजून घ्यायचं की इकडे आधी चॅनल आहे, एक बेरिश फ्लॅग ऑन पोलचा चॅनल आहे. त्यामुळे मोमेंटम जरी वरती ब्रेकआउट देत असेल तर तो ब्रेकआउट सस्टेन होण्याची पॉसिबिलिटी थोडीशी कमी आहे. ओके, आणि बुलिश साईडला मोमेंटम देताना मार्केट काहीच आपल्याला ट्रॅप देखील करताना दिसू शकतं. त्यामुळे बुलिश साईडला जाताना म्हणजे निफ्टी असो, आता आपण बँक निफ्टी चार्ट करतोय, बँक निफ्टीचा चार्ट असो, बुलिश साईडला जाताना आपल्याला गोष्टी मॅनेजमेंट करता यायला पाहिजे. ओके, पोझिशन सायझिंग कशा पद्धतीने असायला पाहिजे हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, तर त्याचं ज्ञान तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. फर्स्ट लेवल काय? 57,550च्या आसपास. सेकंड लेवल 57,650च्या आसपास आणि थर्ड लेवल 57,720च्या आसपास. तर या काही लेवल आपल्याला इकडे बघायला मिळतं ते बुलिश साईडला. ओके, रिसेंटली रेजिस्टन्सवरनं 57,318 जर ब्रेक करत नसेल आणि मार्केट जर सस्टेन करून वरती जात असेल तर काहीशी बुलिश प्राइस ॲक्शनकडे बघायला मिळू शकते. आता प्राइस ॲक्शनचा ब्रेकआउट झालं तर तरी पण काय आपल्याकडे काय बघितलं आपण? रिस्क थोडीशी काय हायर साईड आहे. का तर एक कॅन्डल होती ही जी खूप पहिल्या 5 मिनिटाची कॅन्डल आहे, ती कॅन्डल खूप स्ट्रॉंग होती. रिकव्हरी करण्यासाठी पूर्ण दिवस गेलेला आहे. रिकव्हरी कुठपर्यंत आली? 50% वरती पण आपल्याला रिकव्हरी बघायला मिळत नाही. म्हणजे हा जो दिवस होता ना, या दिवशी सेलर जे स्टेरिंग आहे ना, ते सेलरच्या हातामध्ये आपल्याला बघायला मिळते. मग सेलरला ज्यावेळेस परत काहीसं सपोर्ट ब्रेक करताना दिसत होतं तर मार्केटमध्ये एक काहीसं सेलिंग प्रेशर आपल्याला बघायला मिळू शकतो. गॅप अप ओपन होत असेल तर तो रेजिस्टन्सच्या झोनवरती आहे. इकडनं थोडंसं गॅप अपमध्ये मार्केट कन्फ्युजन आणि व्यवस्थित जोपर्यंत प्राइस ॲक्शन करत नाही तोपर्यंत मार्केटला बघत राहणं. ओके, उगाचच मार्केट 9:30ला ओपन होतंय, 9:15ला ओपन होतंय म्हणजे ओव्हरनाईट आपण फक्त पेशन्स काढले की कधी मार्केट ओपन होतंय आणि कधी मार्केटवरती मी झडप मारतोय. मारायला तुम्ही मारसान झडप, परंतु तुम्हीच त्याच्यामध्ये घुसता. ओके, कारण की मार्केट आपण मारतोय एक छोटीशी झडप आणि मार्केट मारणं इतकी मोठी झडप आपल्यावरती तर ते एक झडप मारण्याची पण गरज नाही. त्यामुळे पेशन्स खूप गरजेचे आहेत मार्केटमध्ये काम करताना. योग्य वेळी योग्य ठिकाणी असणे अत्यंत गरजेचं आहे. अयोग्य वेळी आणि अयोग्य ठिकाणी जर असाल तुम्ही तर मार्केट मग तुमच्याकडनं बक्षीस घेऊन जातं. ओके, तर या गोष्टी थोड्याशा समजून घ्या. डाऊन साईड बघितली, बुलिश मोमेंटमचे आपण लेवल बघितलं 57,550, 57,650, 57,720. गॅप अप बघितलं तर कन्सोलिडेशनचं पॉसिबिलिटी आहे. गॅप डाऊन जर ओपन असेल या लेवलच्या आसपास 57,150 ओके किंवा 57,200च्या आसपास, तर थोडंसं बघून इकडे इनसाईड कॅन्डल जर बुलिश साईडला होत असेल तर हा मोमेंटम काहीसा आपल्याला डबल बॉटमचा बघायला मिळू शकतो. मग ह्या रेजिस्टन्सपर्यंत मार्केट आपल्याला ओपनिंगमध्ये काहीसा मोमेंटम देताना दिसू शकतो. ओके, गॅपडाऊन नंतर डाऊन साईडचं थोडासा व्ह्यू आहे ना तो रिस्की बनतोय आणि इकडनं मोमेंटम हा काहीसा जर गॅपडाऊन होत तर काहीसा डाऊन साईडला मोमेंटममध्ये एक गॅप क्रिएट होते आणि या गॅपच्या नंतर आणखी सेलिंग मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. ऑलरेडी तुम्ही बघसाल तर मार्केट मोमेंटम करते. बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी ओपन झाला होता 57,600 वरती
आणि लो होता 57,200. म्हणजे इतका मोठा इंडेक्स आहे जो की 400 पॉईंटचाच मोमेंटम दाखवते बघायला गेलं तर लास्टचे. आजच थोडंसं ह्या कॅन्डलमध्ये मोठा मोमेंटम बघायला मिळतो, नाहीतर 300-350च मोमेंटम दाखवतो. आणि त्याच्यातही मार्केट या लेवलपासून जर इथं ओपन होत असेल, ओपनिंगमध्ये 200-250 पॉईंट गॅप डाऊन, तर तिकडनं डाऊन साईडचा प्रायझॅक्शन होण्याची पॉसिबिलिटी ओपनिंगमध्ये ही खूप कमी आहे. हे मार्केटचं नेचर आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला 1 लिटर पेट्रोलचं जर वारंवार देत आलेलो आहे. ओके, तर ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्या. जाऊया सेन्सेक्समध्ये. निफ्टीप्रमाणेच सेन्सेक्सने देखील लेवल तर फॉलो केलेलंच आहेत, परंतु प्रायझॅक्शन दाखवलेलं नाही मोठी काही. ओके, नेगेटिव्ह कॅन्डल, कन्सोलिडेशन, ओव्हरऑल प्राइस ॲक्शन जर बघितलं तर बेरिश. ट्रेंड लाईन ब्रेक करून जर सपोर्ट ब्रेक होत असेल, नो ट्रेडिंग झोन आधी समजून घ्या. 78,260, 78,026 या काय लेवल बघायला मिळतं. ते नो ट्रेडिंग झोन डाऊन साईडला ब्रेक होत असेल तर सपोर्ट काय आहे छोटे छोटे 77,878, 77,756 आणि 77,635. ते या काय लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते बुलिश साईडला लेवल जर ब्रेक होत असेल पुल बॅक घेऊन, तर मग 78,400, 78,545 आणि 78,700 या काही बुलिश लेवल आपल्याला बघायला मिळतात. नो ट्रेडिंग झोन 78,259, 78,060 आसपास. गॅप अप जर ओपन होत असेल तर इकडे कन्सोलिडेशन आहे, इकडे आपल्याला मार्केट दाखवलेलं आहे. गॅप अप हे कन्सोलिडेशनमध्ये होत असेल तर थोडंसं इकडे प्रायझॅक्शन समजून घेणं गरजेचं आहे. गॅप डाऊन होत असेल मोठासा या लेवलच्या आसपास, तरी देखील थोडीशी प्रायझॅक्शन समजून घेणं गरजेचं आहे. आता निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्हीचे चार्ट आपण बघितले. मार्केटचं जर आपण लास्टचे 7 ते 8 सेशन जर बघितलं तर मार्केट काय करते, ओपनिंगमध्ये एखादी मोठी कॅन्डल दाखवतं, कन्सोलिडेशन करतं आणि सी एसची जी कॅन्डल आहे ती एक दाखवतं. म्हणजे ओपनिंगची कॅन्डल आणि सी एसची कॅन्डल, ह्या कॅन्डल 2 कॅन्डल जर सोडल्या तर मार्केटमध्ये मोस्ट ऑफ द टाईम कन्सोलिडेशन बघायला मिळतं. आणि मार्केटमध्ये जर कन्सोलिडेशन असेल, चार्ट जर मोमेंटम देत नसेल तर प्रीमियममध्ये मोमेंटम येणार कुठून? ओके, मग तुमची स्ट्राईक प्राईस जरी किती योग्य सिलेक्शन असेल, परंतु जर मोमेंटमच येत नसेल तर मग काय करायचं? ओके, मग आता जे लोक नवीन आहेत, ज्यांना मार्केटचं पुरेसं नॉलेज नाही आहे, तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की हा जो वेळ आहे ना, हा मार्केटचा अभ्यास करण्याचा वेळ आहे. जेव्हा इंडिया विक्स 15, 16, 17 म्हणजे अबव 15च्या जर असेल, तर मग मार्केटमध्ये व्यवस्थित प्राइस ॲक्शन, व्यवस्थित मोमेंटम, प्रीमियममध्ये तसे व्यवस्थित मोमेंटम. ओके, तर असे काही प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळू शकते. तर हा जो काळ आहे हा मार्केट शिकण्याचा आहे, ना की मार्केटबरोबर फाईट करण्याचा. कारण की मार्केटबरोबर फाईट करून काही होणार नाही, आपण आपलंच डोकं फोडून घेणार आहोत. ओके, सो ह्या गोष्टी थोड्याशा समजून आल्या पाहिजे आणि ज्या लोकांना याचा एक्सपिरियन्स आहे त्यांना समजतं, परंतु काही लोक नवीन असतात, त्यांना ह्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ओके, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.